नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. आज शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी अटल आनंद घनवन योजना 2026 अंतर्गत घनकचरा साठवण केंद्र नगर परिषद किनवट येथे 30 क्षेत्रावर सुमारे 9000 वृक्षांची लागवड करून घनवन विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ माननीय नगराध्यक्षा सौ सुजाताताई विनोद एंड्रलवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या उपक्रमाला नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धनासाठी आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय वन अधिकारी माननीय श्री संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी माननीय श्री एस संघई, वनपाल श्री प्रकाश दिनकर सूर्यवंशी, वनरक्षक श्री सुनील दिगंबर खामकर, श्रीमती सारिका माहुरे, श्रीमती गीते तसेच वन प्रेमी अंकुश राठोड, वेदाचार्य राठोड, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र किनवट आणि नगर परिषद किनवट यांच्या संयुक्त प्रयत्नातून उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. एक वृक्ष म्हणजे भविष्यातील जीवनाचा श्वास. हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत प्रत्येक 20 नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. वृक्षारोपण ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि हिरवेगार पर्यावरण निर्माण करण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. किनवट नगरीच्या नगराध्यक्ष माननीय सुजाताताई विनोद एंड्रलवार यांचा सत्कार माहुरे मॅडम, वनरक्षक किनवट यांना विनंती करतो. त्यांना एक वटवृक्ष चारोळीचं द्या, एक विशेष म्हणजे गुलाबाचं एक रोपटं आणि एक पुष्पगुच्छ देऊन मॅडम तसं मॅडम माहुरे मॅडम उपाध्यक्ष किनवट यांना विनंती करतो. याच्यानंतर त्यांचा सत्कार श्री माननीय सूर्यवंशी साहेब, वनपाल किनवट हे करतील. एक हे द्या आपल्या सर्व नगरसेवक यांना विनंती करतो किनवट नगरीचे बांधकाम सभापती श्री उपस्थित नागरिक, उपस्थित वन हरित क्रांतीचे जनक नाईक साहेब, वसंतरावजी नाईक साहेब यांचे एक संकल्प होता की आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण आपला हरित या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे 12 वेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी चांगलं एक काम केलं. 12 वर्ष हा सतत कंटिन्यू मध्ये. तर त्या कार्यकाळामध्ये त्यांचा एक संकल्प होता की महाराष्ट्रामध्ये आपल्याला हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र त्यांचं स्वप्न घेऊन यावेळी जे महाराष्ट्र सरकार राबवत आहे त्या अंतर्गत सामाजिक वनीकरण अंतर्गत एक पेड माँ के नाम, एक पेड माँ के नाम म्हणजे आपली जी जन्मभूमी आहे, मातृभूमी आहे, ती आपली आई आहे. जशी आपली आपल्या देशासाठी आपले वीर जवान तिथं सगळे हे करत आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपल्या आईचं महत्त्व घेऊन प्रत्येकाने एक आईच्या निमित्ताने एक झाड लावा म्हणून या दृष्टिकोनातून एक आपण त्याची जनजागृती करत आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र, हरित महाराष्ट्र या योजनेमध्ये आपण काही अटल आनंद घनवन योजना ही या ठिकाणी आपण समारंभ केलेला आहे. तर याच्यात थोडक्यात माहिती घ्यायचं म्हणजे आपण या ठिकाणी 30 हे क्षेत्र आहे. एका मीटरमध्ये 1 मीटरचा चौरसचा हा खड्डा आहे, एक डब्बा आहे, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे आपण झाडं लावणार आहोत 2-2 मीटरवर. तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात उंच वाढणारं झाड, त्याच्यात मिडियम वाढणारं आणि एक सगळ्यात छोटं, जेणेकरून त्यांची जेव्हा स्पर्धा होईल वाढण्यासाठी तेव्हा ते एक मोठं राहील, एक मिडियम राहील आणि एक छोटं राहील. तर याचा फायदा म्हणजे असा होणार आहे या घनवनाचा आपल्याला की जर आपल्या या नॅचरल याच्यामध्ये जे तापमान वाढत आहे
ते तापमान जर आता सर्वसाधारण आपल्या किनवटमध्ये 45 डिग्री असेल, जर आपण या परिसरात आलो तर 40 ते 42 डिग्री सेल्सिअस, मी खूप कमी सांगायलो, त्याच्यापेक्षा पण कमी आहे, पण एवढं इथं डिग्री सेल्सिअस तापमान राहील. आणि इथला हे जे ऑक्सिजन पार्क आहे, आपण सर्वसाधारण कुठं जर गेलो फिरायला, आता मुंबई वगैरे त्या ठिकाणी, तर ऑक्सिजनची जी समस्या आहे, आपण इथं सकाळी एक चक्कर जरी बी मारली तरी आपलं एक दिवसाचं का आयुष्य त्याच्यामध्ये वाढणार आहे. तर हे अशा एक चांगल्या योजना श्री माननीय संदीपजी चव्हाण साहेब, सामाजिक वनीकरण उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या आदेशाने किनवट येथील वन परिषद अधिकारी संजय साहेब आणि आम्ही सर्व वन विभागातील सर्व वन कर्मचारी मिळून या ठिकाणी मॅडम आणि उपाध्यक्ष सरांच्या हस्ते समारंभ करत आहे. त्यांचा हे फायदा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जे बोर्ड पाहत आहे, हे बोर्ड घेऊन जे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र वन महोत्सव 2026 त्यांचं लक्ष आहे आपला 27 मध्ये की 10 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आखणी आपण केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक वन विभाग, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक आपला वाटा म्हणून प्रत्येकाने आपल्याला एक पेड माँ के नाम, पुन्हा आपण अटल आनंद घनवन योजना, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहे. या सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगल्याप्रमाणे एक वडाचं झाड आहे. वड हे मोठ्या प्रजातीचं म्हणजे वटवृक्ष, सीताफळ मिडियम याच्यामध्ये राहील आणि आवळा एक त्याच्यापेक्षा म्हणजे सीताफळ छोट्या झुडपी याच्यामध्ये, आणि त्याचं अंतर आपण 2 रोपातील अंतर 60 सेंटीमीटर ठेवलेलं आहे मॅडम, जेणेकरून त्यांची स्पर्धा जेव्हा वाढेल तेव्हा ते एकूण एकाला गुंतागुंतीचं होणार नाही. आणि या ठिकाणी एक ऑक्सिजन पार्क एकदम छान होईल आपलं. तर अशा पद्धतीनं आपण इथं हे केलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपला एक कार्यक्रम आहे सामाजिक वनीकरणाच्या याच्यामधून संकल्प आहे. आपल्याला सगळ्याच्या सहकार्याने हे कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. त्यानिमित्ताने आम्हाला तुमच्या शुभेच्छाचा, सहकार्यांचा वर्षाव आणि आम्हाला सहकार्य पाहिजे, त्याबद्दल मी सर्व उपस्थितांचं सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सहकार्याची आशा बाळगतो. एवढं बोलून समोरील कार्यक्रम मॅडम आणि उपाध्यक्ष सरांच्या हस्ते आपण वृक्ष त्यानंतर कार्यक्रम बघावं लागते ना, मी बघीन ते जाऊ शकता तुम्ही. चहा वगैरे घेतला होता ते डिवायडरच्या मध्ये इकडे समोर घ्या. छोड़ दो आपल्या मनात नाही आहे ते मोठं लहान माहिती या साईड झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. मॅडम थांबा. झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. एक पेड़ माँ के नाम, एक पेड़ माँ के नाम. प्रमाणे मॅडमने जे सांगितलं, वृक्षाचे संवर्धन करणे हे सुद्धा गरजेचं आहे. या ठिकाणी आपण एक उत्तम अशा प्रकारचं घनवन म्हणून वृक्षारोपण केलं, ते जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. आणि पुन्हा या ठिकाणी एका वर्षानंतर चक्कर झाली तर खरोखर ते वृक्ष लागवड चांगल्या प्रकारे झाल्याची आपल्याला दिसली पाहिजे. याचं संवर्धन करा, हे खूप गरजेचं आहे. पुनश्च एकदा या ठिकाणी सर्वांना बोलवलं
त्यासाठी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि नगराध्यक्ष मॅडम यांच्या वतीने आजचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.